तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आमच्या आडिवरे गावातलाच एक जवळचा बीच वेत्ते बीचला. आपण आता तिकडं पोचतोय, पण इकडनंच तुम्ही व्ह्यू बघू शकता की इथूनच तुम्हाला समुद्र दिसायला सुरुवात होते. हे सुद्धा बीच खूपच नयनरम्य अशा दृश्यांसाठी फेमस आहे. फार वर्जिन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, वर्जिन बीच आहे. फार अनटच्ड आहे. खूप काही लोक तिकडे जात नसतात, पण हे आतल्या बाजूचा एक बीच आम्ही गावातली माणसं असल्यामुळे आम्हाला माहिती आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलो आहोत वेत्ते समुद्रकिनारी. ही छोटीशी पाऊलवाट तुम्हाला मागे माझी गाडी लावलेली दिसत असेल. ही छोटीशी पाऊलवाट त्या बीचकडे जाते. डाव्या बाजूला तुम्ही खाडी बघू शकता, ऑल बॅक वॉटर. आणि आता आपल्याला समोर समुद्र दिसेल. आता सुरूचं वन तुम्हाला डाव्या बाजूला दिसत असेल, तो आणखीन एक किनारा आहे. या दोन्ही किनाऱ्यांच्या मधनं बॅक वॉटर चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर बीच आहे मित्रांनो. हा अनटच्ड आहे. बऱ्याचशा पर्यटकांना हे माहीत नाही आहे बीच, पण खूप सुंदर बीच आहे. व्हिडिओ चालू ठेवतोय जेणेकरून तुम्ही त्या दृश्यांचा आनंद घेऊ शकता. लुक ॲट दिस. ॲब्सोल्युटली अनटच्ड. जे गावातली माणसं आहेत तीच फक्त इकडं येत असतात, अदरवाईज पर्यटक नगण्यच. हा पहा मित्रांनो, याच गोष्टीला आपण मिस करतो शहरामध्ये. पहा हे निसर्ग सौंदर्य बघा. हे बॅकवॉटर मधून चाललेलं आहे. आपण पुढच्या बाजूलाही जाऊ शकतो, जे सुरूचं वन दिसतंय त्या बाजूला, आणि हा तो किनारा. समोरच्या बाजूला जे सुरूचं वन दिसतंय त्या बाजूला बीच फ्रंट मोठा आहे. या बाजूला थोडा कमी आहे, पण खूपच आल्हाददायक वातावरण आहे. कोकणात सुद्धा सध्या थंडी पडली, थंडी चावला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. दुपारचे वाजलेत 12 जवळपास, पण खूप आल्हाददायक असं वातावरण आहे. आत्ता ओटीचा टाइम आहे, तरी तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा आणि अगदीच निर्मनस्यू असा हा बीच. नक्की कधीतरी भेट द्या इथे. कसा वाटतोय तुम्हाला हा परिसर? नक्की कमेंट करून सांगा. पुढे आता थोडीशी काही लोक दिसत आहेत, पण ते बहुतेक सगळी गाववालीच आहेत. फार काही लोक नसतात तिकडे. परतीच्या मार्गावरती पुन्हा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतोय वेत्ते बीचच्या. इथं खाली बघू शकाल तुम्ही, काही लोक याला म्हणतात मासेमारी. ॲक्च्युली पागणे असं म्हणतात कोकणी भाषेमध्ये. पागायला आलेली आहेत काही लोक. खाडीतल्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे पकडायचं काम करतात, त्याला पागणे म्हणतात. तर असा आहे हा परिसर वेत्ते गावाचा. सुंदर समुद्रकिनारा. नक्कीच भेट द्या इकडं. मित्रांनो, आता आपण आलो आहोत देवगडी बीच, कशेळी. ही सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. लुक ॲट दिस फॅसिनेटिंग व्ह्यूज.
mean, this is really something which you get very hardly to see. This is a exceptional case of natural beauty. You just keep watching. You'll see this point probably is the key attraction nowadays in Ratnagiri district. ही सगळी दृश्य तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपण त्या स्पॉटच्या जवळ चाललोय. इकडून पण भारी दिसतं साक्षी. खूपच सुंदर मनमोहक असा हा पॉइंट आहे. आपण दुपारच्या वेळी आलोय खरं, सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला फार आल्हाददायक वातावरण असतं इकडे. इकडून तुम्ही सगळा समुद्र बघू शकता. खालच्या बाजूला तो एक प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे, जिकडनं तुम्ही सगळं बघू शकता, समुद्राची मजा घेऊ शकता. तर सर्व तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं नयनरम्य असं दृश्य आहे सगळं. सच अ नॅचरल ब्युटी. खूप वर्षात या बीच बद्दल फार लोकांना माहिती नव्हती. आता रिसेंटलीच गावकऱ्यांनी इथं बरंचसं डेव्हलपमेंट करून हा बीच ॲक्सेसिबल बनवलाय. खालच्या बाजूला जर का तुम्ही बघाल तर ती घळ आहे, म्हणून त्याला म्हणतात देवघळी बीच. आख्यायिका अशी आहे की कनकादित्याचं जे मंदिर आहे तिथली मूर्ती इथूनच घेऊन जाण्यात आली होती. गावातल्या एका व्यक्तीच्या स्वप्नामध्ये देव कनकादित्य आले आणि त्यांनी सांगितलं मी इथं आहे आणि इथून मला घेऊन जा. त्यावेळेला हे इथून ती मूर्ती घेऊन जाऊन त्या मंदिरामध्ये स्थापित करण्यात आली, अशी ही कोकणातली आख्यायिका. ही घळ बघा. आणखीन एका ठिकाणावरनं तीच घळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा इथून छान येतोय व्ह्यू, है ना साक्षी? चांगला व्ह्यू येतो इकडनं. ऍक्च्युली खाली जायचं होतं, पण दुपारची वेळ असल्या कारणाने टाळतोय खाली जायचं. खरं तर दम लागतो. खाली जाताना मजा येते, पण वर चढताना चांगलीच वाट लागते, त्याच्यामुळे खाली जात नाहीये. पण तुम्ही इकडनं हे दृश्य बघू शकता. त्या प्लॅटफॉर्मवरती संध्याकाळी उभारलं की समुद्राचा मस्त गार वारा येत असतो. मला आठवतंय गणपतीच्या वेळेला आम्ही इथे रात्री बसून मस्त एक छोटीशी पार्टी केली होती. त्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली रात्रीच्या चांदण्यामध्ये जर का तुम्ही हा समुद्र बघितला
तर ते तर अगदीच विहंगम दृश्य आहे. आणि त्यावेळेला मला आठवतं की आम्हाला माशांचा जो जथ्था असतो तो सुद्धा आम्हाला त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसत होता. खूपच एक वेगळा अनुभव होता. मी कधी पुन्हा जेव्हा रात्रीचं कधी येईन इकडे त्यावेळेला तुम्हाला कधीतरी इकडची दृश्य दाखवायचा प्रयत्न करेन. पण खूपच सुंदर असा हा पॉईंट आहे, देवगळी बीच कशेळी. इथे सुद्धा जर का तुम्ही या भागात आलात तर नक्की भेट द्या. अगदीच पाहण्यासारखा असा पॉईंट आहे हा. मित्रांनो, आता आपण आहोत माझ्या आत्तेच्या घरी. कशेळी बांध म्हणतात याला. काल तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली होती आणि तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज मी तुम्हाला हे घर सुद्धा दाखवीन. तरी समोर उजव्या बाजूला नारळाची बाग बघू शकता तुम्ही. आणि असं काहीस घराची रचना केलेली आहे. तिथून आपण घराच्या दिशेने वर चढतो आणि मग ते सर्व घर आहे. कोकणातली घरं किती सुंदर असतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न. इथे माझे भाऊ, माझे आत्ते सर्वजण राहतात. हा आमचा भाऊ, हा जो दिसतोय तो उघडा बंब. त्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला तो माझा मोठा भाऊ. आणि आमचं घर आत्तेचं आमच्या. बघा कसं छान सजवलंय. कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. हा अजून एक वांदर आलाय, धर्मेंद्र. हा धर्मेंद्र आमचा. आणि हे आमच्या दुसऱ्या भावाचं घर. ही आमची पुतणी. तो तिकडे बसलाय तो आमचा भाऊ. कसं वाटलं घर सांगा नक्की. तर मित्रांनो, हा गावखडीचा परिसर, गावखडीचा समुद्र किनारा. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की परत रिटर्न जर्नीवरती मी तुम्हाला दाखवीन. इकडनं समुद्राचं खूपच विहंगम असं दृश्य दिसतं. सो जस्ट वॉच what is an absolute beauty that just upcoming on the next turn. तुम्हाला आत्ताच कदाचित समुद्र दिसायला लागला असेल. तो व्हिडिओ चांगला येतोय, पण तुम्ही इकडनं बघू शकता. आता हा पहा तो समुद्र, गावखडी समुद्र किनारा. कसं वाटतंय सांगा कमेंट करून नक्कीच मित्रांनो. आणि जो आनंद मी आत्ता घेतोय माझ्या मिसेस सोबत, तुम्ही घ्यावा. येऊन इथं बघावं हे सगळं निसर्ग सौंदर्य. खूपच सुंदर बघा.